बातमीपत्र सविस्तर पाहूया। शिवसेनेच्या विजयी आमदारांचं वाहताज पाहायला मिळणार आहे। जवळपास 61 आमदार हे हॉटेलमध्ये जाणार आहेत आणि हॉटेलमध्ये राजकीय चर्चा आज रंगणार आहे। निकाल लागलेला आहे आणि निकालानंतर आता महायुतीमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आता हॉटेलमध्ये आमदारांची चर्चा होणार आहे। हॉटेलमध्ये राजकीय मंथन रंगणार आहे। जवळपास 61 आमदार हे हॉटेलमध्ये गेलेले आहेत आणि हॉटेलमध्ये आता राजकीय चर्चा रंगणार आहे। ताजमध्ये आज 61 आमदार हे एकत्रित येणार आहेत। विजयी आमदार हे ताजमध्ये आज एकत्र येणार आहे। शिवसेनेच्या विजयी आमदारांचं वाहताज आज पाहायला मिळणार आहे। जवळपास 61 आमदार हे ताजमध्ये येणार आहेत आणि राजकीय चर्चा होणार आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय आणि यामध्ये महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळालं। एक हाती सत्ता महायुतीकडे आलेली आहे। भाजप 132 आहे तर दुसरीकडे शिवसेनेला देखील चांगलं यश मिळालेलं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसला देखील चांगलं यश मिळालेलं आहे। त्यापैकी शिवसेनेच्या आमदारांचं आज ताजमध्ये राजकीय मंथन पाहायला मिळणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। शुभम उमाळे आपले प्रतिनिधी मुंबईहून जोडले गेलेले आहेत। शुभम, आज आपण जवळपास निकाल लागल्यानंतर सर्व एकत्रित आमदार ताजमध्ये जमणार आहेत आणि त्यानंतर राजकीय चर्चा होणार आहे। ताजे अपडेट काय या क्षणाचे? तेजस, मी आता वांद्रे ताजलँड्स या हॉटेल जवळ आणि या हॉटेलमध्ये जे आहेत सगळे शिवसेनेचे आमदार जे आहेत ते उपस्थित आहेत। सुमारे 40 आमदार या ठिकाणी आहेत अशी माहिती जी आहे ती मिळत आहे आणि काही आमदार जे आहेत ते अगदी पुढच्या 2 ते 3 तासात पोहोचणार आहेत। कारण की स्वतः एकनाथ शिंदे हे 3:30 ते 4च्या दरम्यान या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळत आहे। त्यामुळे नेमकं ते किती वाजता येतात हे पाहावं लागणार आहे। सगळे शिवसेनेचे आमदार या ठिकाणी उपस्थित राहून नेमका प्रतोद कोण असणार आहेत किंवा मंत्रिमंडळामध्ये कोण कोण मंत्री असणार आहेत, कोण कोण इच्छुक आहे, या सगळ्या गोष्टींची चाचपणी जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। सोबतच महायुतीमध्ये कशा पद्धतीने पुढचे 5 वर्ष काम करायचं आहे याबद्दल देखील चर्चा होणार आहे। सोबतच एक अशी माहिती मिळत आहे की मुख्यमंत्री पदासाठी मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे जे आहेत ते इच्छुक आहेत। सुरुवातीचे 2.5 वर्ष त्यांना मिळावं यासाठी ते आग्रही आहेत। त्यावर देखील चर्चा होऊ शकते, एकमत होऊ शकतं आणि सर्व 61 आमदारांचं एकमत झाल्यानंतर ते महायुतीच्या सर्व बड्या नेत्यांना देखील सांगण्यात येईल आणि त्यानंतर उद्या किंवा परवा पुढच्या 2 दिवसामध्ये जे आहे शपथविधी सोहळा मुंबईमध्ये पार पडणार आहे। त्याआधी शिवसेनेचे सर्व आमदार एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न जो आहे एकनाथ शिंदे यांच्याकडनं होत आहे आणि त्याच अनुषंगाने वांद्रे येथील ताजलँड्स हॉटेलमध्ये सगळे आमदार जे आहेत एकत्र यायला सुरुवात झालेली आहे। तेजस, अगदी शुभम, सोबतच रहा। अजून एका बातमीची अपडेट आपल्याकडून जाणून घ्यायची आहे।